आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुक्ता, काय झालं? सारखं राहून राहून एकच विचार येतो मनात आकाश. आपण म्हणत राहिलो की आपल्याला बाळ नको. हा आपला निर्णय चुकीचा होता का रे? आपण आपलं सारखं म्हणायचो की आपल्याला बाळ नको, बाळ नको. पण एव्हाना जर आपल्याला बाळ झालं असतं तर आपल्या बाळाला सुद्धा लाडू आणि बर्फी सारखं बाबांचा आशीर्वाद मिळाला असता. पण आता सतत भीती वाटत राहते की बाबांना काही झालं तर. तू आकाश, तू पण ना का बाबा बघा ना, सारखा त्रास देतो, खोड्या काढतो, ऐकतच नाही. अरे हो सुधारणार नाही. रागवली काका. राग घालवतो आता तिचा. मास्तर, बाई कुठे निघाला? असं बाहेर पडताना विचारते का कोणी? हा बाई, चुकलंच माझा. काळजीपोटी विचारलं हो. गंमत केली. काय टेन्शन घेऊन काय ते पाय मोकळी करून येतो जरा. हा, आपण लवकर परत या. का नाश्ता करून जाताय? नाही नको. ऊन वाढायच्या आधी जाऊन येतो जरा. मग थांबा, चहा तरी घेऊन जावे. अहो, कोवळं ऊन घ्यायचं असतं म्हणून घाई करतोय ना. हा, चहा घेत बसलो, वेळ गेला तर काय उपयोग होईल का त्याचा? नाही, येतो जाऊन येतो, आल्यावर घेतो चहा. नाही जा तुम्ही, पण न खाता पिता जाताय आणि शिवाय एकटे बाई, म्हणून विचारलं मी. बाबा वॉकला चाललंय? मी पण येतो सोबत. चला. आणि तुम्ही कशाला? येतो, जाऊन येतो मी. अहो, नेहमी येतो ना सोबत मी. वेळ आहे तुम्हाला? हो, खूप आहे. चला या. आज वारं जरा छान आहे. वारं छान आहे, पण ऊन इतकं वाढलंय. सकाळशी चटके बसतात बघा कसले. नको होतोय जीव. अरे मग असं त्याच. अरे, ही ॲम्ब्युलन्स इथे कशाला? कोणीकडे आली? हो साहेब, ही ॲम्ब्युलन्स इकडे काय? कोणाकडे आणली तुम्ही? अरे वडकर मास्तर, नमस्कार. नमस्कार. अहो, ओळखलत का मला? मी प्रतीक कुलकर्णी, तुमचा विद्यार्थी. होय का? बर. ही ॲम्ब्युलन्स इकडे काय करते? ॲम्ब्युलन्स माझीच आहे मास्तर. मी लॅब मध्ये काम करतो. अच्छा, कसली लॅब? फूड प्रोसेसिंग लॅब आहे. आणि ॲम्ब्युलन्स ही हप्त्यावर घेतली आहे. बर. कधी लागली तर सांगा. बाबा, चला निघूया का? ते घरी परत येऊन नाश्ता पण करायचा आहे, निघायचं पण आहे. काय नाव म्हणा? प्रतीक. मला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मन लावून काम करा. थँक्यू मास्तर. तुम्हाला सांगितलं होतं मी, घराजवळ ॲम्ब्युलन्स नका लावू, दुसरीकडे लावा. आता सॉरी. आलो. पूर्वी सगळ्यात असं मीठ कमी करून कसं चालेल बरं? इतका चवीने खाणारा माणूस बाई तो. ते सगळं पथ्याचं आहे, कळेल ना त्यांना. हो, पण आता बाबांना पथ्य पाळावंच लागणार आहे. आता ते त्यांना कळू द्यायचं नाहीये, तेही आता कसं ते ठरवायला लागेल आपल्याला.
आणि जेवणातनं तेल कमी करायचंय, म्हणजे ते भजी पापड वगैरे असे सगळे तळणीचे पदार्थ आता बंद. मी नाही जाणार. मिनिट शमिका, काय जरा ऐक ऐक. काय झालं? सावकाश, शांत शांत. काय झालं? अहो शाळेत नाही जायचं म्हणते ती. शमिका असं नाही करायचंय, शाळेत जायचंय. मी नाही म्हणजे नाहीच जाणार. मला घरी थांबायचंय मम्मा. मला वाड्यासोबांबरोबर वेळ घालवायची. नाही, वाडे आजोबांबरोबर वेळ घालवायचा आहे म्हणजे तू त्यांच्याशी खेळणार, आणि तू घरी आहेस म्हटल्यावर ते दंगा घालतील, खेळतील तुझ्या बरोबर, मग आणखी दमतील, हो का नाही? तू तब्येत खराब होईल बरं. चालेल तुला? असं होईल मग मी जाते शाळेत. तेवढाच त्यांना आराम मिळेल. आहे ग बा. चला जा आवरा पटकन. चला. ओवी, डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. ते बाबांशी बोलतो म्हणाले. ठीक आहे. उकाडा वाढलाय आता. सकाळ सकाळी एवढं गरम होतोय. हो, दुकानात तर हालतच खराब होते कधी कधी. समीरराव, टापा आता बोलूया. अहो बाबा, आपण नेहमी मोठा राऊंड मारतो आणि आपला ठरलेला स्पॉट पण नाही आला अजून. हो, नाही पण तसंही तुम्हाला दुकानावर जायचं असेल ना, उगाच उशीर नको व्हायला. नाही, मला उशीर नाही होत. पण तरी निघूयाच आपण. पण थोडं जरा दमल्यासारखं व्हायला लागलाय. तुम्ही बसा आधी. काय होतंय? त्रास होतोय का? काय होतंय तुम्हाला बाबा? त्रास वगैरे तसं काही नाही होता. वयामुळे ना तर जरा जास्त दमायला होतंय लवकर, बाकी काही नाही. नक्की ना? हो हो हो, नक्की नक्की. बाबा, तुम्ही म्हणाला होता माझ्या या घराला मुलगा म्हणून सांभाळ. माझ्या बापाला सांभाळायची जबाबदारी पण मुलावरच आहे. तुम्हाला काही त्रास होत असेल तर या मुलाला हक्काने सांगू शकता तुम्ही. समीरराव, अहो जावई होतात, मुलगाही झाला खूप आधीच. मला काय त्रास होतोय ते तुम्हाला नाही हक्काने सांगणार, तू कोणाला सांगणार नाही. काही होत नाही. जाऊया आपण. चल बाबा, सांगा ना, का लपवताय? काही म्हणत का? नाही नाही, काय नाही, चला निघूया. चल. चला, जायचं ना शाळेत? मी रेडी आहे. सावकाश सावकाश सावकाश. हो दादा, चल. चल. बाय बाय सगळ्यांना. येते म्हणते. बाय बाय. बाबा नमस्कार. निघतो आम्ही. वाड्यासोबा हा, बाय. काय ते? बाय. अरे एवढा रडका बाय. हा, अरे नको काळजी करूस तू. काही तुझ्या मॅडम ओरडणार नाही तुला. काय हो असेल तर काही. अहो तुम्ही हिच्या बाईने शाळेत जाऊन भेटणार होतात ना? बाबा, मी सोडायला चाललोय तिथं. मी बोलतो त्यांच्याशी. दादा भेटतात तुझ्या बाईनं. चल पळा, शाळेत पळा. मी शाळेत जाऊन येते. हो हो हो, या या. मी शाळेत जाऊन येते. तो पडतो वाड्यासोबांची काळजी घे. चला चला. बाय वाड्या. बाय बाय. हे घे. खुशीच दादा आपल्याला. चल बाय का. येतो बाबा. हा, होय. बाय.
अरे वा, नाश्ता चाललाय का? काय डोसे? बस. अच्छा, इथे कोण बसलं होतं? लय म्हणजे माझा झाला नाश्ता. हो ना? हो का? मग आज तुला नाश्त्यावरून काही बोलायचं नाहीये वाटतं. हो बाबा, आज काही बोलायलाच नको. चुकून मी कौतुक करायचो आणि हिनेच नाश्ता बनवलेला असेल तर. बाबा बघा ना कसा बोलतोय. आकाशा, काय हो तुम्ही सारखा त्रास देता आमच्या मुक्ताला? हा, किती त्रास देता तो. हा, नाही पण एक सांगू का तुम्हाला, जे जे आम्हाला मनापासून बोलायचं असतं तुम्ही अगदी बरोबर बोलता. बाबा तो तर तो, तुम्ही पण मला बोलताय. नाही हॅलो. आबा जा बाबांसाठी पाणी काढ जा. आता काहीतरी कारण देतील आणि डॉक्टरांकडे जाते. त्याचा पटकन जा. हा हा वाडकर मास्तर, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. तुम्ही त्यांच्याकडून एक्सपर्ट ओपिनियन घेऊन टाका. उद्या सर्जरी करायची वेळ आली तर ते असलेले बरे. मी त्यांची आज दुपारचीच अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यांची अपॉइंटमेंट डिटेल्स आणि त्यांचा पत्ता मी तुम्हाला पाठवतो, पण तुम्ही आजच दुपारी त्यांना भेटून घ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, येतो मी, भेटून येतो. हा अगं मी कौतुक करतच होतो तुझं. विचार आईला कंदीच चांगला नाश्ता करतेस का ना? काय वाद आहे का आई? हा, आधी तुम्हाला म्हणलास की चांगला. नाही, तिच्या हाताला चव आहे. बाबा तुम्हाला बाहेर नाही जायचंय का? कुठे? अहो आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना मी येतो म्हणून. अच्छा ते होय. नाही तो मित्राचा फोन होता. अगं तुम्हाला म्हणत होता आपल्या घरी ये, टाइमपास करू. तिथून मग आम्ही जरा दुसऱ्या एका मित्राकडे पण जाणार होतो. नाही मी काय हो म्हटलं त्याला, पण मी काय जाणार नाही. नाशिक रोडला राहतो तू, थोड्या लांब कोण जाईल? अहो मास्तर, मित्र एवढा आग्रह करतोय, उन्ह चढायच्या आत जाऊन या की बाई. नाही नको. ते आबाची ती काय एंट्रन्स एक्झाम आहे ना आता, त्याची रिव्हिजन घ्यायची आहे मला. कबूल केलंय, रिव्हिजन मी घेतो. नाही माझ्या रूम मध्ये आहे. हे काय डोसे कौतुक करतायत एवढं पाठव मला, आणि चहा पण पाठव थोडासा. हा आलं. बघितलं, एरवी डॉक्टरांकडे जायचं असतं तेव्हा खोटं बोलून जातात, आणि आता नाही जायचंय म्हणून खोटं बोलतात. हे बाबांना जितक्या सहजपणे जमतंय ना आपल्यापासून लपवणं, तितक्या सहज आपल्यालाही जमलं पाहिजे. अगं तुम्हाला कोणाला टेन्शन येऊ नये म्हणून असं करतायत ते. मी म्हणलं ना तुम्हाला, तुमचे बाबा आहेत बाई, ते यमाला सुद्धा दारात थांबवून ठेवले त्यांनी.
हॅलो हॅलो वृंदा, डॉक्टर पत्कींचा कॉल आला होता मला, बाबा अजून पोहोचले नाहीत म्हणून. बाबा गेले नाहीत का दवाखान्यात? नाही गेले ते. अहो पण का वृंदा, अहो काय करताय तुम्ही? आपल्यासाठी एक एक मिनिट महत्वाचं आहे, माहिती ना तुम्हाला. हे बघा, डॉक्टर पत्कींचा ऍडवाइस घेतला ना तर निदान आपल्याला अंदाज तरी येईल ना आपल्याकडे किती वेळ येते. हो तुमचं बरोबरच आहे, पण आता आम्ही बाबांना तुमचे रिपोर्ट्स घेऊन तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे एक्सपर्ट ओपिनियन साठी जा असं नाही ना सांगू शकत. बरं त्यात त्यांना त्यांच्या डॉक्टरचा फोन आला. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना की एक्सपर्ट ओपिनियन साठी तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा. फोनवर हो म्हणाले डॉक्टरांना. आणि आम्हाला काय सांगितलं तर मित्राचा फोन आला होता. आणि आता त्यांना कुठेही जायचं नाही. अहो पण का जायचं नाहीये? हे त्यांचं काही काम आहे का वेगळं? नाही अजून दुसरं असं काय महत्वाचं आहे की त्यांना जायचं नाहीये? दुसरं काय महत्वाचं असणार? आम्ही मुली, बाबाची परीक्षा आहे ना त्याची रिव्हिजन घेत बसलेत वरती. काय बोलू मी आता कळत नाही मला. हे सगळं बघता एकंदरीत तुझी एक्झाम ना एमपीएससी युपीएससी लेवलची एक्झाम आहे. हो बाबा, तसे तर आपले सगळेच टॉपिक आता क्लिअर झालेत. फक्त सायकोलॉजी सेक्शन राहिलाय, तो मी करते. बर, तुम्हाला जिथे कुठे जायचंय तुम्ही जाऊन या. अगदी नाही, मी कुठेही जाणार नाही. आज तुझी परीक्षा आहे ना, आज सगळा वेळ तुझा. हा, कुठे जाणार नाही, मी घरीच थांबणार आहे. काय कुठला विषय राहिला म्हणलीस? सायकोलॉजी ना? बाबा ती म्हणाली ना तिचा ती अभ्यास करेल, मग करेल ती अभ्यास. तुम्ही जा ना, जाऊन या. तुम्हाला जायचं होतं ना कुठेतरी. ए मुक्ता, फार काही महत्वाचं काम नाहीये का माझं? अगं हिला काही आठवलं नाही तर काय करणार ती मला सांग. मग राहू दे. काय कुठला टॉपिक राहिला म्हणालीस तू? चाइल्ड ट्रॉमा. नाही नाही नाही, चाइल्ड ट्रॉमा नाही, डिफेन्स मेकॅनिझम. बघितलंस, आत्ताच एवढा गोंधळ घालते. मग आबा तू पण ना असं करतेस, आत्ताच घोळ घालून ठेवतेस. आत्ताच घोळ घालून ठेवतेस म्हणजे? हो म्हणजे काही नाही, परीक्षा दुपारी आहे आणि ही बघा, खरं सांगू मला ही एक्झाम देणं जीवावर आलंय. काय म्हणजे मला नाही द्यायची ही एक्झाम. ही एक्झाम दिली, पास झाले तर बँगलोरला जावं लागेल. बाबा तुम्हाला सोडून जावं लागेल. म्हणून काय झालं? हा अगं, बराडी घ्यायचं स्वप्न घरचं सोडल्याशिवाय पूर्ण होत नाही ग आभा. प्रत्येक माणसाला पुढे जावंच लागतं आणि कुठल्याही माणसाला आपण कायमचं धरून ठेवू शकत नाही. आणि एक अगदी महत्वाचं लक्षात ठेव बाळा, कुठलाही माणूस आयुष्यभर पुरत नाही. मी तरी तुम्हाला कुठे आयुष्यभरासाठी पुरलो आहे. म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना इतकं छान घडवतोय. हा हा का तर जेव्हा तेव्हा संधी येईल तेव्हा तुम्हाला तुमचे छान पंख पसरता आले पाहिजेत. तुमचं स्वतःला घडवता आलं पाहिजे. म्हणून तर तुमच्या पंखांमध्ये इतकं छान बळ देतोय ना मी. हा हे बघा, फार काही विचार करायचा नाहीस तू आता, कळलं? छान परीक्षा दे, पास हो, मस्त बेंगलोरला जा. काही
माझ्या बापाची चिंता अजिबात करू नकोस ग. बाबा कळलं? तुझं छान आयुष्य घडव. हा, एक लक्षात ठेव बाबा, आपल्याला जर आपलं स्वतःचं नवं जग निर्माण करायचं असेल ना, तर मागचं जुनं सगळं सोडून देता आलं पाहिजे आपल्याला. अगं मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत बाबा. अगं हो. मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. आभा, अगं असं काय करतेस? आपले बाबा कुठेही जाणार नाहीयेत. आणि तसंही तू गेलीस ना तिकडे की आम्ही सगळे येऊ, हो की नाही बाबा? अरे हो म्हणजे काय, आम्ही सगळे येणार. आणि बघ, काही काळजी करू नकोस, मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. नको काळजी करूस. हा रे मुक्ता, आता फार डिस्टर्ब नको करूया तिला. कर, तुझा अभ्यास कर तू. हा, परीक्षेचा अभ्यास कर. मी आलो, जरा खाली जाऊन आलो थोडा. एक मिनिट आलो मी. हा असं आलो.